नंतर आज ही रेसिपी मी तुम्हाला बाप्पासाठीच नैवेद्य म्हणून दाखवणार आहे। इथे मी बुंदी बनवणार आहे। तर इथे बुंदी बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप बेसन घेतलेला आहे आणि हे बेसन मी व्यवस्थितपणे अगोदर चाळून घेतलेलं आहे। 1.5 कप बेसन आणि त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून मी आता थोडंसं पातळ असं एक बॅटर बनवणार आहे। थोडं पाणी ॲड करून ही बुंदी तुम्ही अगदी 10 मिनिटात घरच्या घरी असणाऱ्या साहित्यामध्ये बनवू शकता। आणि जेव्हा कामाची गडबड असते, वेळ नसतो, त्यावेळेस बाप्पासाठी काहीतरी नवीन प्रसाद म्हणून देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। हे पहा, अशा प्रकारे गुठळी न होऊ देता मी हे बॅटर व्यवस्थितपणे फेटून अशा कन्सिस्टन्सीमध्ये बनवून घेतलेलं आहे। हे पहा, कुठेही गुठळी झालेली नाही आहे। आणि आता मी हे का वाटीमध्ये थोडंसं अर्धी वाटी म्हणता येईल आपल्याला, मी ते साईडला काढलेलं आहे आणि बाकीचं मी या पातेल्यामध्ये असं शिल्लक ठेवलेलं आहे। आता मी इथं साधारण 2 चिमूटभर खाण्याचा रंग घेतलेला आहे। खाण्याचा हिरवा रंग इथे मी घेतलेला आहे आणि हा मी व्यवस्थितपणे चमच्याच्या साहाय्याने ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेते। कुठेही थोडंसं आपलं कलर न राहता कामा नये, सर्वीकडे आपल्याला हा कलर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे हिरव्या कलरचा मी वापर केलेला आहे। तुम्हाला दुसरा रंग हवा असेल तर तुम्ही ते दुसरा रंग घ्या। तर अशा प्रकारे हे मी बनवून घेते आणि हे मी साईडला ठेवते। व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता हे मी पातेलं घेतलेलं आहे, ह्यामध्ये देखील बॅटर आहे आपलं। तर यामध्ये मी खाण्याचा रंग घेतलेला आहे। इथं खाण्याचा ऑरेंज रंग मी घेतलेला आहे, हा देखील मी याच्यामध्ये मिक्स करून घेते। आणि मिक्स केल्याच्या नंतर आता आपण पुढची स्टेप करूयात। तर पुढची स्टेप जी आहे ते आपल्याला पाक बनवायचा आहे। तर हे पहा, पाक बनवण्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1 कप साखर घेतलेली आहे, अगदी भरून अशी साखर घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर इथे मी त्याच कपाने 1 कप पाणी घेतलेलं आहे। 1.5 कप बेसन होतं आपलं आणि इथे 1 कप साखर आणि 1 कप पाणी, असं हे दोन्ही मिळून 2 कप होईल अशा प्रमाणामध्ये इथे आपल्याला हे पाक बनवायचा आहे। आणि इथे मी एक कढई घेते, या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवते। थोडीशी मोठ्याच आकाराची इथे मी कढई घेतलेली आहे। तुम्ही देखील थोडंसं मोठ्या आकाराच्या कढईचा वापर करा। आधेमध्ये आपल्याला थोडंसं पाकाकडे लक्ष ठेवायचं आहे। तर इथे मी थोडीशी वेलची पावडर यात ॲड करून घेतलेली आहे आणि इथे मी बघते आपलं तेल गरम झालं आहे का ते। थोडंसं चमच्याच्या साहाय्याने मी आपलं बॅटर यात टाकलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता लगेच आपली जी बुंदी आहे ती वरती आलेली आहे, म्हणजे आपलं तेल अगदी गरम झालेलं आहे। इथे मी छिद्र असलेली अशी चाळणी घेतलेली आहे, प्रत्येकाच्या घरी ही चाळणी अवेलेबल असते। तर ह्याच चाळणीने आज मी तुम्हाला बुंदी दाखवणार आहे। तर इथे आपल्याला थोडं असं बॅटर यात घालून हे आपण व्यवस्थितपणे, तुम्ही खाली कढईमध्ये पहा की ती आपली अशी मोत्यासारखी अशी बुंदी पडत आहे, गोल गोल अगदी। आणि अशी आपल्याला थोडंसं चाळणीला खाली वर करून ही बुंदी यात पाडायची आहे। लक्ष ठेवायचं आहे, अगदी जास्त बॅटर इथे घ्यायचं नाही आहे आणि तेल देखील आपलं अगदी कडक असायला हवं। मंद गॅसवर ही बुंदी आपल्याला तळायची नाही आहे। इथे व्यवस्थितपणे मी बुंदी तळते आहे। काही सेकंदाच्या आत, म्हणजे साधारण 2 सेकंद किंवा 3 सेकंद असे आपल्याला यात बुंदी ही ठेवायची आहे, जास्तीत जास्त 4 ते 4 सेकंद। आणि ही बुंदी तिकडे तळत आहे तोपर्यंत आधेमध्ये मी थोडंसं पाकाकडे देखील लक्ष ठेवते। साधारण 4 ते 5 सेकंदाच्या आतमध्ये मी ही बुंदी काढून घेतलेली आहे। जास्त आपल्याला बुंदी तळण्याची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे बुंदी आपली जळून जाऊ शकते। आणि इथे मी या बाउलमध्ये बुंदी काढून घेतलेली आहे आणि आता मी दुसरं आपल्याला बॅटर काढायचं आहे, त्यामुळे इथे मी ही चाळणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुसून। आणि हे देखील मी आता जे ऑरेंज रंगाचं बॅटर होतं हे देखील मी या तेलामध्ये सोडून घेते। आपल्याला बॅटर टाकतेवेळेस लक्षात ठेवायचं आहे, तेल अगदी कडक आहे आणि आपल्या हातावर तेल उडण्याची शक्यता असते, त्यामुळे सावकाशपणे आपल्याला हे करायचं आहे। तर इथे काही सेकंद आपल्याला बुंदी टाकल्याच्या नंतर बुंदी परतायची नाही आहे, त्यानंतर आपल्याला थोडंसं खालीवर करून ही बुंदी परतून घ्यायची आहे। अगदी जास्त असं बॅटर आपल्याला एकदम ओतायचं नाही आहे, असं केल्यामुळे काय होऊ शकतं, आपली बुंदी जी आहे ती गोल गोल येणार नाही आहे। त्यामुळे थोडंच बॅटर ॲड करून आपण ही बुंदी काढून घ्यायची आहे। तर इथे ऑरेंज रंगाची बुंदी देखील आपली बनून तयार आहे आणि ही देखील मी त्याच बाउलमध्ये काढलेली आहे, दोन्ही मिक्स करून घेतलेले आहे।
तर आता आपला पाक झाला आहे का आपण बघूयात. तर पाक झाला आहे का बघण्यासाठी काही जणांना असं चमच्याच्या साहाय्याने देखील कळतं. तर मी तुम्हाला दुसरी पण एक स्टेप दाखवते. तर दुसरी स्टेप पण अशी आहे, सर्वांना माहिती असतं की साधारण थोडंसं हाताला काय करायचं आहे, आपल्याला हे घ्यायचं आहे आणि अशी तार येते का बघायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे थोडंसं हाताला चिपकतं आणि एक तार बनते, म्हणजे ही एक तारी पाक असा असतो. आणि आता हे पाक आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, ह्या बुंदीमध्ये ॲड करायचं आहे. अगदी सुटसुटीत अशी आपली ही बुंदी बनून तयार होणार आहे मित्रांनो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून अगदी कमी वेळामध्ये होणारी अशी हे पहा. आणि हे मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेते यामध्ये. अगदी पाक देखील आपला अचूक प्रमाणामध्ये झालेला आहे. ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही देखील ही बुंदी बनवून घ्यायची आहे. साधारण 2 कप आपण पाकाचं मेजरमेंट घेतलं होतं, ते आटून 1.5 कप राहील एवढंच आपल्याला असं पाक आटवायचं आहे. म्हणजे 1.5 कप बेसन आणि 1.5 कप पाक असं ह्याचं प्रमाण होईल. आणि इथे मी काय करते, 5 मिनिटासाठी ही बुंदी मी व्यवस्थितपणे झाकून ठेवते. 5 मिनिटानंतर बघूयात आपण. आपला पाक अगदी पूर्णपणे बुंदीमध्ये शोषून घेतलेला आहे आणि अगदी सुटसुटीत आपली ही बुंदी बनवून तयार झालेली आहे. हे पहा, अशा प्रकारे ही बुंदी मी व्यवस्थितपणे तुम्हाला दाखवते. अगदी सुटसुटीत झालेले, कुठे देखील अशी चिपकलेली अशी बुंदी बनवून तयार झालेली नाही आहे, अगदी सुटसुटीत झालेली आहे. आणि आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. हे पहा, अगदी अशी सुटसुटीत अशी आणि कमीत कमी वेळामध्ये घरातल्या साहित्यापासून होणारी बुंदी तुम्ही या वेळेसच्या गणपती बाप्पासाठी नक्की ट्राय करून पहा आणि मला सांगा देखील की ही बुंदी बनवून कशी झालेली आहे. हे पहा, अशा प्रकारे ही बुंदी आपली झालेली आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल अर्निशाला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आणखी माझ्याकडून कुठली नवीन रेसिपी बघायची असेल हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला, गणपती बाप्पासाठी हा प्रसाद मी बनवलेला आहे, तुम्ही देखील बनवून नक्की ट्राय करून पहा.